त्या मोबाईलमुळे लहान मुलांजवळ मोबाईल दिल्यामुळे त्यांच्या मेमरीचा विकास जो व्हायचा तो होत नाही बर बिलकुल. आणि प्रत्येक जण काय विचार करतो की सर्व मोबाईलवर ॲडजस्ट होतं. साधा बेरीज भागाकार करायचे असते तरी त्यांना त्यांचा मेंदू चालवता येत नाही. चार एकत्र जर बसले तर 4 जण संवाद साधत नाही. शेतकऱ्याचा फायदा त्या मोबाईलवर करून घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. विद्यार्थ्याचा फायदा केला पाहिजे. त्यांनी त्याचं नेट वापरून जगातला सगळा बाहेरचा अभ्यास बोलून त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. गृहिणीने शेतकऱ्याने शेतीचा अभ्यास त्याच्यावर केला पाहिजे. हे सोडून लोक काय करतात, वेगळंच काहीतरी त्या मोबाईलवर पाहायच्या मागं लागतात आणि माणुसकीसुद्धा हरवत चालली. लग्नात समारंभात 4 लोक एकत्र जर आले तर ते 4 एका विचाराने बसत नाही. ते 4 जण चालू झाल्यावर त्यांचे मोबाईल चालू होतो. तुम्ही काय केलं शेतीत किंवा कोणी काय विकास केला, एकमेकाचे विचार एकमेकाला न समजल्यामुळं आपल्याला पुढं जायच्या ऐवजी आपण त्या मोबाईलमुळे मागे यायला सुरुवात झाली. माणसातला माणूस हरवत चालला असं. पण त्यासाठी नेमकं आता पुढे काय, म्हणजे याला काय आळा बसेल का काय नेमकं? याला आळा बसायला आपण स्वतः सुधारायला पाहिजे. आपण स्वतःच विचार करायला पाहिजे. आणि असं आहे, तुम्ही सुधारलं तर जग सुधारलं, आपण सुधारलं तर जग सुधारलं. आपण नेहमी दुसऱ्याला दोष द्यायचा, लोक असे करतात मग आपण काय करावं. हो, तुम्ही स्वतः सुधारलं तर संपूर्ण जग सुधारणार. तुमचा दृष्टिकोन जगाकडे पाहिजे.